नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे मराठी इन्स्पायर्स इंडियावर। मित्रांनो, काही दिवसापूर्वी तुम्ही काही फोटो पाहिले असतील ज्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी पुतिन आणि शी जिनपिंग सोबत अतिशय उबदारपणे भेटताना दिसले होते। तेव्हा सोशल मीडियावर सगळीकडे एकच चर्चा होती, मोदी, पुतिन आणि शी जिनपिंग या तिघांमधली मैत्रीपूर्ण केमिस्ट्री। पण आता सोशल मीडियावर एक नवं चकित करणारं प्रकरण समोर आलं आहे। काय खरंच पुतिनने एससीओ समिटमध्ये मोदींचा जीव वाचवला होता का? आणि या सगळ्यामागे CIA किंवा अमेरिकेची डीप स्टेट होती का? ही घटना एससीओ समिट 2025ची जी चीनमध्ये झाली होती। 29 ऑगस्ट ते 1 सप्टेंबर दरम्यान पंतप्रधान मोदी या बैठकीसाठी गेले होते। सुरुवातीला ते जपानमध्ये थांबले आणि तिथून थेट चीनमध्ये आले। त्या बैठकीदरम्यान एक व्हिडिओ खूप व्हायरल झाला। मोदी आणि पुतिन च्या कारमध्ये बसलेले अर्धा तास दोघे एका गाडीत, कोणताही अधिकृत कार्यक्रम नसताना। हे काय साधं योगायोग होतं का? त्यावेळेस सगळ्यांनी याला मैत्रीचा क्षण म्हणून कौतुक केलं। पण आता काही लोक म्हणतायत ही भेट अनप्लॅन्ड नव्हती, ती सुरक्षा कारणास्तव आवश्यक होती। सोशल मीडियावर गाजलेली थ्योरी। ऑक्टोबरमध्ये ट्विटरवर हजारो ट्विट्स व्हायरल झाले, ज्यात असं म्हटलं की CIAच्या एका अधिकाऱ्यानं एससीओ समिट दरम्यान पंतप्रधान मोदीवर हल्ल्याचा प्लॅन तयार केला होता आणि तो अधिकारी बांगलादेश मृत्यावस्थेत सापडला। नाव टेरेस अरवेल जॅक्सन, अमेरिकन स्पेशल फोर्स ऑफिसर। तो 27 ऑगस्टला ढाक्यातील वेस्टर्न हॉटेलमध्ये चेक इन झाला आणि काही दिवसातच गूढरित्या मृत्यू आढळला। संशय वाढवणारी घटना। ढाका पोलिसांना या प्रकरणात हस्तक्षेप करू दिला गेला नाही। अमेरिकन दूतावासातील अधिकाऱ्यांनी शव, बॅग सर्व पुरावे स्वतःच घेतले। लोकल मीडियाला धमक्या देण्यात आल्या, ही बातमी बाहेर जाऊ नये म्हणून। सगळं संशयास्पद घडलेलं आहे। मग या मृत्यूचा मोदीशी काय संबंध आहे? थ्योरी म्हणते हा अधिकारी भारतात अस्थिरता निर्माण करायचा, जर आवश्यक असेल तर मोदीवर अटॅक करायचा असा आदेश घेऊन आला होता। पण पुतिनच्या गुप्तचर यंत्रणेने हा प्लॅन ओळखला आणि भारताला इशारा दिला। त्याचमुळे मोदी पुतिनच्या गाडीत बसले आणि कारण त्याचवेळी रशियन सुरक्षा रिंग सर्वात सुरक्षित मानली जात होती। मोदीचं वक्तव्य आणि लोकांची शंका। 3 सप्टेंबरला मोदी भारतात परत आले। सेमिकॉन इंडिया कार्यक्रमात त्यांनी विनोदी अंदाजात विचारलं, तुम्ही टाळ्या वाजवताय कारण मी गेलो म्हणून की परत आलो म्हणून? जनतेने हसून घेतलं। पण आता लोक म्हणतायत, काय मोदी खरंच वाचून परत आले असा संदर्भ देत होते का? अमेरिका आणि भारतातील तणाव। अमेरिकेला रशिया, चीन, भारत एकत्र येणं पचत नव्हतं। त्याचवेळी ट्रम्प सातत्याने भारतावर ट्रेड प्रेशर टाकत होते आणि मग पंतप्रधान मोदींनी UNGAला जाणं रद्द केलं। त्याऐवजी त्यांनी विदेश मंत्र्यांना पाठवलं। काय मोदी CIAच्या जोखीम असलेल्या क्षेत्रापासून दूर राहतात का? ही चर्चा सोशल मीडियावर गाजते आहे। थ्रिलर की वास्तव? हो मित्रांनो, ही सगळी माहिती अद्याप अधिकृतरित्या सिद्ध नाही। ही एक कॉन्स्पिरसी थिअरी आहे। पण इतिहासात असं कधीही झालं नाही, आधीही झालं आहे। लाल बहादूर शास्त्रीच्या मृत्यूवर संशय, राजीव गांधीवर हल्ला। भारत या प्रकारच्या घटनांना साक्षीदार राहिला आहे। म्हणून लोक म्हणतात कदाचित पुतिनने मोदींचा जीव वाचवला असावा। तर मित्रांनो, तुमचं मत काय? ही एक काल्पनिक कॉन्स्पिरसी थिअरी आहे का खरंच काहीतरी मोठं लपवलं गेलं आहे? तुमचं मत नक्की कमेंटमध्ये बॉक्समध्ये लिहा। जर तुम्ही मराठी इन्स्पायर्स इंडियावर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या मित्रांसोबत शेअर करा। धन्यवाद मित्रांनो, पुन्हा भेटूया नव्या विश्लेषणासह।